राज्य में जारी औरंगजेब के मुद्दे पर मंत्री हसन मुशर्रफ ने प्रेस कॉन्फ्रेंस कर अपनी राय रखी। उन्होंने कहा कि हालांकि ये मुद्दा फिलहाल शांत हो चुका है, लेकिन केंद्र सरकार को इस पर नीतिगत निर्णय लेने की जरूरत है। साथ ही उन्होंने किसानों की कर्ज माफी पर भी अजित पवार के बयान पर सफाई दी। आता अनेकांची अनेक मत आहेत. ते राज ठाकरे साहेबांचं भाषण झालं. त्यांनी सांगितलं की छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास जिवंत राहायचा असेल तर ती बोर्ड लावून तिथे कबर राहिली पाहिजे. म्हणजे म्हणतायत की त्याचं उदात्तीकरण करणार नाही. त्या अनेक त्याच्याबद्दल वाटतंय त्याला केंद्र सरकारचं संरक्षणीय आहे. त्यामुळं आता हा विषय थोडासा काही निमित्ताने का असताना बाजूला पडलेला दिसतोय. मला वाटतं याबद्दलचं केंद्र सरकारनं डायरेक्शन दिल्या पाहिजे, काय नक्की केलं पाहिजे. राज ठाकरे साहेब म्हणतात की बाबा औरंगजेबला आपण इथं गाडला, हे जर इतिहास शिल्लक राहायचा असेल तर त्याची खबर राहिली पाहिजे. काही विश्वासघात अजितदादांनी केलेला नाही, महायुती सरकारने केलेला नाही. त्यांनी असं म्हटलेलं नाही की आम्ही कर्जमाफी देणारच नाही, यावर्षी आम्ही देणार नाही म्हटलं. आर्थिक परिस्थिती सुधारल्यानंतर आम्ही कर्जमाफी करणार आहोत योग्य वेळेला, हे सांगितलेलं आहे. मुख्यमंत्र्यांनी सुद्धा त्याचा पुनरुच्चार केलेला आहे. मला वाटतं आपल्याला माहिती आहे की मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ही नुकतीच चालू झालेली आहे. त्याचा परिणाम थोडासा कधी काही नाही म्हटलं तर आर्थिक भार होण्यावर झालेला आहे. त्यामुळे योग्य वेळा आम्ही केल्याशिवाय राहणार नाही. अतिशय चुकीची माहिती आहे. त्याविषयी मी त्यांच्यावर होतो. मी सहज ड्रायव्हरला विचारलं, बाबा ही गाडी कुणाची आहे? त्यावेळेला म्हटलं ही आंबेडकर साहेबांच्याकडे गाडी असते. आंबेडकर साहेबांना काय केलं तर भाड्याची गाडी दिलेली आहे. तेवढे एवढा मोठा कोल्हापूर जिल्हा, 2 मंत्री आहेत. या जिल्ह्यामध्ये महालक्ष्मीच्या दर्शनासाठी अनेक मंत्री येतात, न्यायाधीश येतात. 5 गाड्या घेण्याची मंजुरी देऊन तुम्ही अद्याप का खरेदी केली नाही? म्हणून ते गाडीत उतरल्यावर जिल्हाधिकारी म्हणले का खरेदी केली? जिल्हाधिकारी म्हणाले की प्रोटोकॉल विभागाकडे ज्या मनीषा म्हैसकर मॅडम आहेत त्यांच्याकडे ही फाईल गेलेली आहे. त्यांनी तिथूनच मनीषा म्हैसकरला फाईल लावला. म्हणजे नियोजन विभागाने गेल्याच वेळा परवानगी दिली आहे. हे पालकमंत्री भाड्याच्या गाडीनं फिरतायत, त्याचं दुःख अजितदादांना नाही. त्यांना माहिती नव्हतं काय झालेली वस्तुस्थिती माहिती नव्हती. वस्तू तुम्हाला सांगण्याचा मी प्रयत्न करतो. गाडी घ्यायला किती लागतात? कर्ज माफ करायला फार पैसे लागतात. नाही त्यामध्ये मी माहिती घेतलेली नाही. वक्फ कायद्यामध्ये काय दुरुस्ती केली, काय कायदा होता, आपल्याकडे फार कमी ते त्याचं हे आहे. आता आंध्र ह्याच्यामध्ये ज्या ठिकाणी मोगलांचं निजामाचं राज्य होतं त्या ठिकाणी या प्रॉपर्टी जास्त